जय श्रीराम. तुम्ही गेले 45 दिवस नामस्मरणाचं किंवा नामाचं महत्त्व काय आहे, हे श्री गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन रूपी पुस्तकातून त्याचं जे वाचन चालू आहे, त्याचं तुम्ही श्रवण केलेलंच असेल. गोंदवलेकर महाराज. गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नामाचा जप केला, श्रीरामाच्या नावाची महती लोकांना सांगितली आणि नाव कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्या ह्या प्रवचनरूपी पुस्तकात केलेलं आहे आणि 365 दिवसांसाठी वर्षाच्या प्रत्येक दिवसासाठी त्यांनी प्रवचन हे लिहिलेलं आहे आणि त्या प्रत्येक प्रवचनात फक्त नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. नाव घेण्यासाठी कुठच्या प्रकारच्या धर्माचा, जातीचा, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, लहान मुलगा, यंग माणूस आणि वयस्कर माणूस कुठच्या प्रकारची शिक्षणाची अट नाही, कुठच्या प्रकारचे वेळेचं बंधन नाही. असं हे नाव जे बिनखर्चाचं आहे, बिनखर्चाचं आहे, हे कोणी घ्यावं आणि त्याच्याकरताच आजचं हे 46 दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण आता वाचन करणार आहोत. त्याचं शीर्षक आहे, "जेथे नाम तेथे मी आहेच." मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते. कारण आपले मन जिथे असते, तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात, पण मन घराबद्दलच चिंतन करत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असला, तरी खऱ्या अर्थाने तुम्ही घरीच आहात, असे नाही का होत? त्याचप्रमाणे जर कोणी तुम्हाला विचारले, "तुम्ही कुठे असता?" तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. ज्यांना ते जास्त आवडते, त्यातच ते असतात. म्हणजे विषयप्रेम म्हणजे आपल्याला या सगळ्या काम असणं किंवा सगळ्या प्रकारच्या ज्या इच्छा असतात, त्या विषयांमध्येच आपण गुरफटलेलो असतो. कारण आपण ह्युमन बीइंग आहोत, आपण मनुष्य आहोत आणि आपल्याला या प्रपंच करण्याकरता बऱ्याचशा गोष्टी कराव्याच लागतात. पण यामुळे काय होतं, की "मग तुमचा गुरु कुठे आहे?" असं जर कोणी विचारलं, तर तो नामात आहे असंच म्हणाल ना. म्हणून जिथे नाम चालू आहे तिथेच मी आहे. जो नामस्मरण करतो त्याच्या मागे-पुढे मी उभा आहे. म्हणजे जर तुम्ही नामस्मरण केलं, तर तुम्ही नामातच आहात. तुम्ही देवाच्या नामस्मरणाचा जेव्हा दावा करता किंवा नामस्मरण करत बसता, तेव्हा तुम्ही देवाच्या नामातच विरघळून जाता. देव हा तुम्हाला नामरूपीनेच मिळालेला आहे. हेच महाराजांना सांगायचे की जिथे नाव त्याचं तिथेच तो असतो. शास्त्री पंडित म्हणतात, की आमच्याकरता ज्ञानमार्ग. आता जे हुशार लोकं असतात, जे ज्ञानी लोकं असतात, त्या लोकांना प्रत्येक प्रकारचं जे वेद, पुराणं किंवा ज्या सगळ्या गोष्टी असतील, त्याचं भयंकर वाचन करण्याची किंवा ते ज्ञान शेअर करण्याची सवय असते आणि ते अर्जन करण्याची किंवा ज्ञान घेण्याची त्यांची कुवत पण असते आणि त्यांची इच्छा पण असते. पण तो मार्ग सर्वसामान्य लोकांसाठी नाही ना, कारण प्रत्येक माणसाला हे सगळं ज्ञान घेणं किंवा मिळवणं सोपं नाही, सहज साध्य होत नाही. म्हणून नामस्मरण सांगितलेलं आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही, की तो अत्यंत कठीण आहे. मार्ग वाईट नाहीये, पण तो कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याची वाढण्याचा संभव असतो. म्हणजे मी खूप प्रकारचे ग्रंथ वाचले, मी सगळ्या प्रकारचे वेद, पुराण सगळं वाचून झालं, म्हणजे मला अहंकार येऊ शकतो. ब्रह्मन् सत्यम जगत मिथ्या हे तत्व त्याच्या बुद्धीला पटते, पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात, पण आपल्या देहाचं मात्र त्याला मात्र सत्यच मानतात. म्हणजे जर हे विश्वच मिथ्या आहे, तर तुमचा देह सत्य कसा असेल? नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणं अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात, की आम्ही आमच्या कर्ममार्गाने जाणं. कर्म करणं वाईट नाही. नामस्मरण करणं पण हे कर्मच आहे. आमचा नामावरती विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेले बंधनं आणि नियम यांचं पालन करणं. म्हणजे वेदांनी जे सांगितलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींचं आम्ही पालन करणं चांगली गोष्ट आहे. असे म्हणून ते बंधन आणि नियम त्यांचे इतके काही पालन करतात, की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही, की ईश्वर प्राप्ती हे साध्य नसून
साधे असून बंधने आणि नियम हे साधन रूप आहेत. आपण साधन करता करता साधनच एवढं मोठं समजतो की आपण साध्यच विसरलेलो असतो. आपले साध्य हे परमेश्वर प्राप्ती आणि ते नामस्मरणाने एकदम सहज साध्य होतं. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलबागांची फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण ते कुंपणाला सर्वस्व मानतात. त्याला खतपाणी घालून वाढवतात. आतल्या बागेकडे लक्ष देत नाही. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते, हे मान्य मी करतो. पण जर ज्या भगवंताची प्राप्ती होई म्हणून चित्तशुद्धी करायची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मानं नसेल, तर कर्ममार्गाचे परिवर्तन कर्मठपणा होतात. कर्मठपणा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे प्रत्येक धर्माचा आणि हिंदू धर्मही त्याला अपवाद नाहीये. पण आपण कर्मकांडांमध्ये एवढं इन्व्हॉल्व होतो, की आपल्याला एवढा सोपा मार्ग दिलेला असून आपला त्याच्यावरती विश्वास बसत नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे, की नामावरती विश्वास नाही असं ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमः असे म्हणतात. म्हणजे नामानेच त्याची सुरुवात होते. लोकं म्हणतात, "मी वेदांचा अभ्यास करतो, मी बऱ्याच प्रकारच्या ग्रंथ वाचतो." पण ग्रंथाच्या सुरुवातीला देखील ते देवाचंच नामस्मरण करतात. तर हे नाम नव्हे काय, वेद म्हणजे भगवंताची स्तुती. बरोबर आहे. ती करत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्याच्या अर्थाकडे असावे आणि अर्थानं समजला तरी भगवंताकडेच असावे. म्हणजे आपण नामस्मरण जेव्हा करतो, ते आपण भगवंताचं नाव घेतो. भगवंताचं नाव म्हणजेच भगवंत. भगवंत म्हणजेच त्याचं नाव. हे इतकं सोपं संतांनी आणि हे फक्त गोंदवलेकर महाराजांनी नाही, सगळ्याच संतांनी हेच सांगितलेलं आहे, की नामस्मरण करणं सारखं सोपं, खर्चाचं किंवा बिनत्रासाचं जे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे संतांनी, तो तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. नामस्मरण करा. कुठच्याही प्रकारची आडकाठी नाहीये. इतकं सोपी ती गोष्ट असताना तुम्ही वेदाभ्यासाचा अभ्यास करा. तुम्हाला जमत असेल, ते ज्ञान नेहमीच चांगलं. पण एवढ्या कठीण गोष्टी करण्यापेक्षा सोपी गोष्ट का करू नये? हेच आपल्याला महाराज सांगतात आणि सगळे संत देखील हेच सांगतात. शेवटचं वाक्य, रामनाम हे ओंकारचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. म्हणजे जिथे नाम तिथे मी हे 46व्या दिवसाचे जे तुम्ही प्रवचनाचं जे श्रवण केलं त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. तुम्ही हे प्रवचन वाचन जे आहे ते श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस छान, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम.